साई एकविरा चषक 2025 चा हा दुसरा सामना. दुसऱ्या सामन्यातला पहिला चेंडू सचिन यांचा सामना करेल तो फलंदाज राहुल. पहिलाच बॉल, चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि पहिला चेंडूवर गडी बाद करतोय तो सचिन. डीजे तसंच राहुल यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन गेलेला फलंदाज शैलेश. सचिन यांचा दुसरा चेंडू. शॉर्टपिच टाकलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटवर काही नीट येत नाही, परंतु फलंदाजांना एक धाव मिळत आहे. एका धावावर धावसंख्याला सुरुवात होते फ्रेंड्स ग्रुप या संघाची. यावेळी खूपच सुंदर असा फटका चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक खाली, परंतु गच्चाड असं क्षेत्ररक्षक झालेला आहे. चेंडू जातोय वन बाउन्स 4 धावांसाठी. धावा. यावेळी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात, परंतु यावेळी फलंदाजांना एकच धाव मिळते. याच एका धावावर धावसंख्याला वाढ, धावसंख्या झालेली ती रन धावले नाहीयेत फलंदाज. डॉट चेंडू. 4 चेंडू 5 धावा. सचिन यांचा 5वा चेंडू. यावेळी खूपच सुंदर असा फटका चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. 2 धाव्याने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 7 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. सचिन यांचा सामना करेल तो फलंदाज संजय. खूपच सुंदर अशी धाव काढलेली आहे. याच एका धावेने षटक संपत आहे. पहिल्या षटकानंतर फ्रेंड्स ग्रुप या संघाची धावसंख्या झालेली ती 8 धावा. डीजे
दत्ता यांचा सामना करतो स्ट्राईक आणि फलंदाज संजय. पहिला चेंडू फुल टॉस टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. +2 धावा टिकल्या झोन मध्ये मारलेला आहे चेंडू. याच 3 धाव्यांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती यावेळी लो फुल टॉस टाकलेला चेंडू, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल पकडलाय, परंतु हा फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे फलंदाज बाद नाही होणार. फलंदाजांना एक धाव मिळते. एका धावावर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 12 धावा. पुन्हा एकदा लो फुल टॉस टाकलेला चेंडू, शैलेश यांच्या बॅटवर काही चेंडू नीट आलेला नाही. फलंदाजांना एकच धाव मिळतं. धावसंख्या झालेली ती 13 धावा. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, खूपच सुंदर असा फटका, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात, परंतु खूपच चांगली अशी धाव काढलेली आहे फलंदाजांनी. धावसंख्या झालेली ती 4 चेंडू 16 धावा. दत्ता यांचा पुढचा चेंडू, यावेळी थोडासा बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 17 धावा. यावेळी खूपच सुंदर असा फटका, शैलेश यांच्या बॅट मधून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. थोडस महागडा असं षटक ठरतंय. दत्ता यांचा 5 चेंडू झालेला, धावसंख्या झालेली ती 19. शेवटचा चेंडू, यावेळी मारण्याच्या प्रयत्नात बॅटची एज लागले, परंतु फलंदाजांना एकच धाव मिळते. याच एका धावेने दुसरा षटक संपताय. 2 षटकानंतर फ्रेंड्स ग्रुप या संघाची धावसंख्या झालेली ती 20 धावा. डीजे
थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली ती 24 धावा. संजय यांची जागा बनवून काढण्यासाठी नवीन गेलेला फलंदाज विजय. चा चेंडू. यावेळी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटवर काही नीट येत नाहीये आणि फलंदाजांना एक धाव मिळते. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 26 धावा. 3 चेंडू 26 धावा. थोडासा मागडा असा ठरतोय सूरज. 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केलेले आहेत. शैलेश मारण्याच्या प्रयत्नात एक धाव काढली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु फलंदाजांना एकच धाव मिळते. सूरज यांचा 5वा चेंडू. यावेळी खूपच सुंदर असा चेंडू. फलंदाजाला चेंडू समजत नाही आणि निर्धाव चेंडू. पाच चेंडू 27 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. सूरज यांचा 5 चेंडू मध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. बघूया शेवटचा चेंडू. सामना करेल तो फलंदाज विजय. पुन्हा एकदा खूपच सुंदर असा चेंडू. यासोबत षटक संपतात. 3 षटकानंतर फ्रेंड्स ग्रुप या संघाची धावसंख्या झालेली ती 27 धावा. विजय. उत्तम शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाज दिनेश. धावसंख्या झालेली ती 27 धावा. स्ट्रायकर फलंदाज शैलेश. दिनेशांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू. वॉट अ शॉट. खूपच सुंदर असा देखना फटका मारायला तो शैलेशचा फेवरेट शॉट. कव्हर्स रिजन मध्ये 2 धावांसाठी. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु थोडस गच्चाड असं क्षेत्ररक्षक झालेलं आहे. फलंदाजांना एकच धाव मिळते.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. विजयांच्या बॅटवर काही नीट चेंडू येत नाहीये. मागच्या षटकामध्ये सुद्धा मारण्याच्या प्रयत्नात होते, परंतु बॅटवर काही चेंडू नीट कनेक्ट होत नाहीये. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल पकडलेला आहे. फलंदाज बाद. नवीन गेलेला फलंदाज अक्षय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली ती 30 धावा. मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा चेंडू येतोय लॉंग ऑन रिझन मध्ये आणि खूपच चांगला असा झेल पकडलेला. अजून एक फलंदाज बाद होतोय. इजे. थँक्यू डीजे. नवीन गेलेला फलंदाज चिंतामणी. खूपच एक्सपिरियन्स असा फलंदाज आहे. खूप वर्षापासून या क्रिकेट या ग्राउंड मध्ये खेळतोय. ओम साई या संघाकडून तुम्ही त्यांना खेळताना बघितलंच असाल, परंतु यावेळी दुसरा संघ फ्रेंड्स ग्रुप या संघामध्ये त्यांनी शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली ती 30 धावा. खूपच सुंदर असा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात, परंतु फलंदाजाने एक धाव काढल्या. दुसऱ्या धावायचा काही प्रयत्न नाही. फलंदाजाने एकच धाव मिळते. याच एका धाव्याने षटक संपताय. 4 षटकानंतर फ्रेंड्स ग्रुप या संघाची धावसंख्या झालेली ती 31 धावा आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष ठेवलं येतं ग्रेट फायटर 11 या संघासमोर. डीजे.
फ्रेंड्स ग्रुप क्षेत्ररक्षक लावायचं आहे. कमिटीकडनं सूचना येते की मॅच झाल्यानंतर त्यांना गोव्याला जायचं आहे, डायरेक्टली फ्लाईट बुक केलेल्या आहेत, म्हणून थोडस आपण घाई करायचंय. प्रमुख पाहुणे क्रिश यांचं आगमन झालेलं आहे. काल रात्रभर मैदानात काम करत होते, दमले होते, म्हणून ते आज लेट आलेले आहेत. चला फ्रेंड्स ग्रुप क्षेत्ररक्षक लावायचं आहे. बत्तीस धावांचं लक्ष ठेवलंय ते फ्रेंड्स ग्रुप या संघाने फायटर 11 द ग्रेट फायटर 11 या संघासमोर. द ग्रेट फायटर 11 चे सलामीचे फलंदाज प्रतीक आणि दहाने. स्ट्रायकर फलंदाज दहाने. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज रोहन. खूपच चांगलं असं कमबॅक केलेलं आहे ते फायटर 11 या संघाने. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या. बत्तीस धावांचं लक्ष. फ्रेंड्स ग्रुप थोडस घाई करायचं, आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत, सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. 32 धावांचा टार्गेट. रोहन यांचा पहिला चेंडू सामना करेल तो फलंदाज दहाने. पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, खूपच सुंदर असा फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. ऑफ साइड लेग साइड दोन्ही साइडचे व्हॉलेंटियर्स बॉल बॉयज लगेच ग्राउंड मध्ये बॉल फेकायचे आहेत. रोहन यांचा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात, परंतु यावेळी खूपच चांगला असं क्षेत्ररक्षक केलेला आहे. फलंदाजांना एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाल्या ती 3 धावा. अजून 2 प्रमुख पाहुणे आलेले आहेत, गौरव आणि आयुष. रात्रभर हे सुद्धा काम करत होते. यावेळी खूपच सुंदर असा फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. डीजे
रोहन यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो फलंदाज प्रतीक. यावेळी पुन्हा एकदा गोपाल सुंदर असा फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. चार चेंडू धावसंख्या झालेली ती 7 धावा. रोहन यांचा 5वा चेंडू. यावेळी चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 बाउन्स 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 11 धावा. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात फलंदाजाचा चेंडू बॅटवर का नीट आलेला नाहीये. पंचांचा इशारा 22. 22च्या रूपात एक धाव मिळते. धावसंख्या झालेली ती 12 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. डीजे नवीन गेलेला फलंदाज प्रतीक. आता दोन्ही प्रतीक क्रीजवर आहेत.
प्रदीप यांचा पुढचा चेंडू. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, चेंडू हवेत परंतु फलंदाजांना एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 13 धावा. यावेळी खूपच बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, वाईड बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, रनआउट होण्याची संधी परंतु फलंदाजाने एक धाव धावून काढलेली आहे. तीन चेंडू झालेला धावसंख्या झालेली ती 15 धावा. पंचांचा इशारा, 22. 22च्या रूपात एक धाव येते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 16 धावा. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अंपायर चेंडू थोडासा काहीतरी झाडाला लागलाय त्यामुळे फलंदाजांना एकच धाव मिळत आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 5 चेंडू 17 धावा. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. प्रदीप यांचा सामना करेल तो फलंदाज प्रतीक. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत परंतु चेंडू जातोय वन बाउन्स 2 धावांसाठी. या 2 धावाने दुसरा षटक संपतायत. 2 षटकानंतर द ग्रेट फायटर 11 संघाची धावसंख्या झालेली ती 19 धावा. डीजे आता 13 धावांची गरज. पहिला चेंडू प्रतिगमनाच्या प्रयत्नात रनआउट होण्याची संधी. फलंदाज होतोय रनआउट. डीजे
नवीन गेलेला फलंदाज दिनेश. कौशिक यांचा दुसरा चेंडू. यावेळी खूपच सुंदर असा फटका चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. प्रदीप यांचा तिसरा चेंडू. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटवर काही नीट येत नाही आणि हा निर्धाव चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी करतोय कौशिक आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा खूपच सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजाला चेंडू काही समजत नाही आणि हा निर्धाव चेंडू. तर जिंकण्यासाठी 8 चेंडूत 11 धावांची गरज. यावेळी चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. परंतु खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही फलंदाजाची आणि 2 धावा धावून काढलेल्या आहेत फलंदाजांनी. या 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाल्या ती 23 धावा. त्या जिंकण्यासाठी 7 चेंडूत 9 धावांची गरज. यावेळी खूपच सुंदर असा फटका. अंपायरचा डिसिजन. अंपायर बॉल बाहेरच्या पोलला लागलाय. पंचांचा इशारा येतोय 2 धावा. तर जिंकण्यासाठी 6 चेंडूत 7 धावांची गरज. बघूया शेवटचा षटक कोण घेऊन येते फ्रेंड्स ग्रुप या संघाकडनं. चला फ्रेंड्स ग्रुप थोडस घाई करायचे, लगेच क्षेत्ररक्षकाला वा. जिंकण्यासाठी 6 चेंडूत 7 धावांची गरज. तसंच दीपराज यांना एक पारितोषिक आलेलं आहे. जर त्यांनी ही सामना जिंकून दिला तर नवदुर्गा या संघाकडनं 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. बघूया कुठला संघ हा सामना जिंकतोय. 6 चेंडूत 7 धावा. दीपराज यांचा पहिला चेंडू. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी.
आता जिंकण्यासाठी 5 चेंडूत 5 धावांची गरज. यावेळी खूपच सुंदर असा चेंडू आणि फलंदाज होतोय रनआउट. डीजे. नवीन केलेला फलंदाज सूरज. 4 चेंडू 5 धावा. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. चेंडू हवे. चेंडू येतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. फलंदाजाने एक धाव धावून काढलेले. थोडासा गच्चाड असा क्षेत्ररक्षक झालेला आहे, परंतु फलंदाजांना एकच धाव मिळते. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू 4 धावांची गरज. जर दीपराजांनी हा सामना जिंकून दिला तर नवदुर्गा या संघाकडनं त्यांना 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. 3 चेंडू 4 धावा. यावेळी चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक संजय आणि संजय काही चूक करण्याने फलंदाज बाद. डीजे. त्या जिंकण्यासाठी 2 चेंडू 4 धावांची गरज. खूपच चांगली गोलंदाजी करतोय दीपराज आपल्या संघासाठी. बघूया. 2 चेंडू 4 धावा. फलंदाज रन आउट. डीजे. एक चेंडू 4 धावा. काय मॅच आली आहे. 6 चेंडू 7 धावा असताना सामना आलाय तो 1 चेंडू 4 धावा. काय गोलंदाजी करतोय दीपराज आपल्या संघासाठी. बघूया आपल्या संघाला विजय करतोय का का फायटर हा सामना जिंकतोय. 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेस. पुढे अनुमानाच्या प्रयत्नात चेंडू येतोय. अंपायरचा डिसिजन. अंपायर डिसिजन. पंचांचा निर्णय आलाय 2 धावा.
तसंच सामना जिंकतोय तो फ्रेंड्स ग्रुप हा संघ.